नमस्कार. आज 29 डिसेंबर आणि आपण बघणार आहोत 10 जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच आपण मान्सून 2024 देखील दिलेला आहे. तो देखील शेतकऱ्यांनी बघावा, कारण की संपूर्ण अंदाज मान्सून 2024चा हा अभ्यासू आहे. आज आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती बघूया, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा. सर्वप्रथम आपण काल दिवसभराचं तापमान जर बघितलं तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी तापमान जे आहे तर काल बऱ्यापैकी कमी जाणवलेलं आहे. जवळपास 26°C आसपास तापमान 27पर्यंत जाणवलेलं आहे. तर उत्तरेकडील जो गोंदियाचा विभाग आहे या ठिकाणी 25°C दरम्यान देखील 28°C या ठिकाणी जवळपास जाणवलेलं आहे. आणि राहिलेला विदर्भामध्ये तापमान असेल 29 ते 30च्या दरम्यान. अकोल्यामध्ये जवळपास 31, 31.5, बीडमध्ये देखील 31, 31.5 आणि मराठवाडा त्यासोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये तापमान जे आहेत तर 29 ते 30, दक्षिणेकडे 30 ते 31, तर पश्चिमेकडे 31 ते 32च्या दरम्यान, तर काही ठिकाणी 30° जाणवलं. आज सकाळची थंडी जर आपण बघितली तर आज सकाळची थंडी गोंदिया आणि या ठिकाणी भंडारा जे आहे तर जवळपास तापमान 13°C आसपास, अमरावती उत्तर विभाग 13.5च्या आसपास, पुणे, अहमदनगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 13°C आसपास, तर काही ठिकाणी 13.5°C आसपास तापमान जाणवलं. राहिलेल्या महाराष्ट्रामध्ये जे तापमान आहे तर जवळपास 14 ते 16, तर दक्षिणेकडे 16 ते 18च्या दरम्यान तापमान जाणवलेलं आहे. आता आपण बघूया सर्वात महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातची. या ठिकाणी आपण रोजची जी आपण इमेज घेतो त्यामध्ये आणि आजच्या इमेजमध्ये बदल आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी ढग जे आहेत तर दिसत आहेत. इकडे बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्रामध्ये देखील दिसत आहे. त्यासोबत पश्चिमेकडील जो अरबी समुद्र आहे या ठिकाणी देखील चांगल्यापैकी आपल्याला ठळक असे ढग दिसत आहेत. म्हणजेच ॲक्टिव्हिटी किंवा येणारं जे वेळ असेल या ठिकाणी घडामोडी नक्कीच घडणार आहेत. उद्या 30 डिसेंबर रोजी या ठिकाणी चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि पुढे 3 ते 5 जानेवारीच्या दरम्यान अरबी समुद्रात या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल. कदाचित अशा प्रकारचे राहू शकतो. कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल आणि त्याच्याच प्रभावाखाली जे असेल तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. आपण एका मागं जवळपास 7-8 दिवस झाले तेव्हा देखील सांगितलं होतं की 30 डिसेंबरच्या आसपास एक सिस्टम या ठिकाणी तयार होण्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल. तर ज्यावेळेस ही सिस्टम बनेल या ठिकाणी त्यावेळेस हे 3 तारखेच्या नंतर तीव्र होण्याचा अंदाज आहे आणि पाऊस देखील दक्षिणेकडे 3 तारखेच्या आसपास या ठिकाणी चांगल्यापैकी ढग येण्यास सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडील विभागामध्ये. आणि त्यानंतर आपण अजून 2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 2 ते 3 की जवळपास 5 ते 6 किंवा 6 ते 7 तारखेच्या आसपास वातावरणामध्ये चांगल्यापैकी बदल होईल, अनुकूल होण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे 3 तारखेपासून सुरुवात होईल तर जवळपास दक्षिणेकडे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये जवळपास 6 तारखेच्या नंतर काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे आणि दक्षिणेकडे देखील काहीसा हलका ते मध्यम पाऊस होईल. तर ही पावसाची जी शक्यता असेल तर जवळपास 3 तारखेपासून 6 तारखेपर्यंत किंवा 5 तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाची किंवा जास्तीत जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि 6 तारखेच्या नंतर दक्षिणेकडील विभागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि अजून जर बऱ्यापैकी वातावरण अनुकूल झालं तर उत्तरेकडील अहमदनगर, पुणे, त्यासोबत जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. आणि जर या ठिकाणी चांगल्यापैकी वातावरण अनुकूल झालं तर जवळपास 5 तारखेनंतर किंवा 6 तारखेनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील तयार होईल. तर जे अपडेट असतात किंवा अभ्यास खूप मोठा आहे आणि विषय खूप संवेदनशील आहे. काही पण खोटं नाटं सांगून या ठिकाणी जमत नाही. त्यासाठी जी आपल्याला माहिती योग्य आहे किंवा जी अचूक ठरेल अशाच प्रकारची माहिती देता येत असते किंवा द्यावं लागते. त्यामुळे जिथं असं वाटत नाही आपल्याला का अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल, त्यामुळे काहीतरी खोटं सांगण्यात अर्थ नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की नंतर पुन्हा आपण एक 2-3 दिवसामध्ये पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि त्यावेळेस तुम्हाला पुन्हा सविस्तर माहिती देऊ की नेमके पावसाची शक्यता कुठे आणि कशा स्वरूपाची राहणार आहे. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.